तुम्हाला असं वाटतंय का की कोणती तरी अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे? हां, तर अदृश्य शक्तीच तुमचं रक्षण करत आहे आणि ती अदृश्य शक्ती म्हणजे तुमची कुलदेवी. आपलं जीवनच कुलदेवीच्या आशीर्वादाने चालू होत असतं. तुमची कुलदेवी तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे आणि तुमच्यावर प्रसन्न आहे. हे कसं ओळखायचं? याचे 9 संकेत असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो पाहण्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीत कुलदेवीचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ती कुळाची माता असते. ती त्या कुळाचा सांभाळ करते आणि वेळोवेळी स्वप्नात किंवा जागेपणी काही संकेतही देत असते. असे काही दुर्मिळ संकेत आपल्या आजी आजोबांच्या काळापासून सांगितले जातात आणि ते आजही तितकेच प्रभावी मानले जातात. पण हे जे दुर्मिळ संकेत आहेत ते प्रत्येकालाच मिळत नाहीत, जाणवत नाहीत. हे संकेत फक्त त्यांनाच जाणवतात ज्यांच्यावर देवीची विशेष कृपा असते. त्या व्यक्ती भाग्यशाली मानल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात आणि जागेपणी मिळणारे असे काही खास दुर्मिळ संकेत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या कुलदेवीची तुमच्यावर कृपा आहे की नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील काही संकेत तुम्हालाही अनुभवायला मिळाले असतीलच. तुम्ही तुमच्या कुलदेवीची केलेली पूजा, सेवा तिच्यापर्यंत पोहोचलेली असते. ती तुमच्यावर प्रसन्न असते आणि तुम्हाला संकेत देत असते. तर पहिला संकेत असा आहे, जर तुम्हाला त्रिशूळ, सिंह आणि देवीचा टाक जर स्वप्नात दिसला तर हा खूप शक्तिशाली आणि दुर्मिळ संकेत मानला जातो. म्हणजेच तुमच्यावर, तुमच्या घरावर कुलदेवीचं मजबूत संरक्षण आहे. येणारी संकट दूर होऊन तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल आणि यश मिळणार असल्याचा हा संकेत आहे. कुलदेवीने सर्व वाईट शक्तींचा त्रिशूळाने संहार केला होता, नाश केला होता. त्यामुळे त्रिशूळाला नकारात्मक शक्तीचा नाश करण्याचं प्रतीक मानलं जातं. कुलदेवीचं वाहन म्हणून सिंह ओळखला जातो. सिंह हा शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. तुमच्या कार्यात, तुमच्या कामात ज्या ज्या वाईट शक्तींनी बाधा निर्माण केलेली आहे त्या सर्व वाईट शक्तींचा नाश होऊन आता तुमच्यात प्रगतीचे बंद झालेले सगळे मार्ग आता मोकळे होणार आहेत. निर्विघ्नपणे सगळी कामे पूर्णत्वास जाणार आहेत. देवीचा टाक दिसणं म्हणजे तुमच्या कुलदेवीचा वास तुमच्या घरात असून कुलदेवीचं तुमच्यावर लक्ष आहे. तुमच्या आयुष्यात जे काही संकट, संघर्ष असेल, कामात येणारे अडथळे, वाईट शक्त्या, हे सगळं दूर होऊन तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याचा हा संकेत आहे. तुम्हाला जी काही अनामिक भीती वाटते ती दूर होऊन आत्मविश्वास वाढणार आहे. कारण तुमची कुलदेवी तुमच्यावर, तुमच्या घरावर प्रसन्न आहे. अत्यंत शक्तिशाली दैवी संरक्षण आणि कृपा तुमच्यावर आहे. म्हणून कुलदेवीला कधीही विसरायचं नाही. पूजा, नामस्मरण करायचं, तिची सेवा करायची. दुसरा संकेत म्हणजे पांढरा घोडा हा दैवी वाहन किंवा दूत मानला जातो. स्वप्नात जर पांढरा घोडा दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुमची कुलदेवी तुमच्यावर खुश आहे आणि ती तुमचं रक्षण करत असल्याचा हा संकेत आहे. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे आणि प्रगती होणार असल्याचं हे लक्षण आहे. कारण घोडा हा वेग, शक्ती, प्रगती, यश आणि विजयाचं प्रतीक आहे. तुमच्या यशामध्ये येणारे अडथळे पार करून तुम्ही पुढे जात आहात. तुमचं नशीब तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ देत असून तुमची अडकलेली कामे पूर्णत्वास जात आहेत. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळून मान सन्मान लवकरच मिळणार असल्याचा हा संकेत आहे. हे स्वप्न तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यातील सकारात्मक बदल आणि करिअरमधील प्रगती, प्रमोशन, इन्क्रिमेंट वगैरे वगैरे दर्शवतं. जर तुम्ही अनेक आव्हानांना सामोरे जात असाल तर त्यावर तुम्ही नक्कीच मात करणार आहात. जर का हा घोडा तुम्हाला धावताना दिसला तर तुमचा एखादा व्यवसाय असो, दुकान असो किंवा नोकरी असो किंवा शेतीवाडी असो, त्यामध्ये वेगाने प्रगती होत आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी अनेक संधी उपलब्ध होत असल्याचं हे लक्षण आहे. तुमची कुलदेवी तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे. तिची तुमच्या घरावर कृपा आहे. त्यामुळे तुमची प्रगती आता कोणीच अडवू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या कुलदेवीमध्ये असते. आता बघा, आपण एखादी गाडी घेतली, घर घेतलं तर सगळ्यात अगोदर आपण कुठं जातो? आपल्या कुलदेवीला.
ज्या ठिकाणी आपली कुलदेवी आहे त्या मूळ ठिकाणी जाऊन आपण कुलदेवीचा आशीर्वाद घेत असतो. म्हणजे कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना कुलदेवीचं स्मरण करायचं, तिला विसरायचं नाही. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यातील घरातील नकारात्मकता कमी होऊन नवीन चांगले बदल होणार असल्याचा हा संकेत आहे. तुमच्या स्वप्नात तुम्हाला जर स्वच्छ वाहणारं पाणी, नदी, रस्त्यावरून चालणं आणि प्रकाशमय जागा दिसणं म्हणजेच तुमच्या कुलदेवीचं तुमच्यावर, तुमच्या घरावर लक्ष आहे. सूक्ष्म रूपात तिचा घरात वास आहे आणि तुमची कुलदेवी तुम्हाला योग्य मार्ग, योग्य दिशा दाखवत आहे. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं जीवन अंधारातून प्रकाशाकडे जात आहे आणि स्थैर्याकडे जात आहे. जीवन योग्य दिशेनं पुढं चाललेलं आहे. तुमच्या आयुष्यातील अंधार, समस्या, संकट दूर होत आहेत. तुमच्या आयुष्यातील चिंता, काळजी, नकारात्मकता कमी होऊन नवीन चांगले बदल होत आहेत. दीर्घकाळ चालत आलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. तुमच्या कामात प्रगती होत आहे. तुमची त्रासाची वेळ संपून नवीन चांगल्या दिवसाची सुरुवात होणार आहे. या चारही गोष्टी म्हणजे स्वच्छ वाहणारं पाणी, नदी, रस्त्यावरून चालणं आणि प्रकाशमय जागा हे एकत्र दिसणं म्हणजे अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्ही तुमच्या कुलदेवीची पूजा, सेवा करा. वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. कारण तुमची कुलदेवीच तुम्हाला मार्गदर्शन करत असते. चौथा संकेत म्हणजे तुमच्या स्वप्नात तुमच्या कुलदेवीचं प्रसन्न रूप, लाल साडी, लाल चुनरी, मंदिर, झेंडूची फुलं दिसणं म्हणजे तुमची कुलदेवी तुमच्यावर, तुमच्या घरावर खुश आहे, प्रसन्न आहे. तुमच्या घरात जागृत अवस्थेत आहे. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदत आहे. घरातला आनंद वाढणार आहे. तुमच्या घरातील जी पण व्यक्ती तुमच्या कुलदेवीची सेवा, पूजा करत आहे ती सेवा, ती भक्ती, श्रद्धा तुमच्या कुलदेवीपर्यंत पोचलेली आहे. तुमच्या घरात तिचा वास आहे. जर झेंडूची फुले ताजी, टवटवीत आणि सुंदर असतील, आकर्षक असतील तर तुमच्या घरात आनंद, एकमेकांविषयीचा आदर वाढत आहे. कुलदेवीच्या पूजेमध्ये लाल रंगाला खूप महत्त्व आहे. कुलदेवीची कृपा आणि संरक्षण तुमच्या घरावर आहे आणि तुमच्या जीवनात शुभ, मंगलमय गोष्टी घडणार असल्याचा हा संकेत आहे. कुलदेवीचं प्रसन्न रूप, लाल साडी, लाल चुनरी, मंदिर, झेंडूची फुले या गोष्टी जर एकत्र स्वप्नात दिसल्या तर हा खूपच शक्तिशाली शुभ संकेत मानला जातो. पण जर का कुलदेवीचं फक्त मंदिरच स्वप्नात दिसत असेल तर समजून जा की तुमचं तुमच्या कुलदेवीच्या बाबतीत काहीतरी चुकत आहे. एखादं घातलेलं गाऱ्हाणं, नवस काहीतरी या धावपळीमध्ये तुम्ही विसरून गेलेला आहात. त्याचं तुम्हाला विस्मरण झालेलं आहे आणि तुमची कुलदेवी तुम्हाला आठवण करून देत आहे आणि तुम्हाला बोलवत आहे. अशा वेळी तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिथं तिच्या मूळ ठिकाणी जाऊन तुम्ही घातलेलं गाऱ्हाणं, नवस पूर्ण करावा आणि कुलदेवीची यथाशक्ती ओटी भरून तिचा आदर, मान सन्मान करावा. त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या घरावर अखंड राहतो. पाचवा संकेत म्हणजे देवघरातील दिव्याची ज्योत स्थिर, तेजस्वी जळत असणं. आरती, मंत्र आणि पूजेदरम्यान अंगावर शहारा येणं. देवघरातील दिवा हा सकारात्मकतेच्या ऊर्जेचा अखंड प्रकाश आहे. तुमची भक्ती प्रबळ आहे आणि तुमच्या कुलदेवीनं तुमची पूजा, तुमची भक्ती स्वीकारलेली आहे. देवघरातील दिव्याची ज्योत स्थिर आणि तेजस्वी असणं हे तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, आनंदाचं वातावरण असल्याचं लक्षण आहे. तुम्हाला आरती, मंत्र, पूजेदरम्यान जर अंगावर शहारा येत असेल तर आध्यात्मिक ऊर्जा जाणवल्याचं हे लक्षण मानलं जातं. आता बघा, तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरात जर कधी गेला असाल तर कुणीतरी असं म्हटलेलं ऐकलं असेल की आता अचानक माझ्या अंगावर शहारा आला. म्हणजेच तुमच्या कुलदेवीची अदृश्य शक्ती, तिची ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असल्याचं हे लक्षण आहे. हा दिव्य अनुभूतीचा संकेत आहे. जेव्हा तुमचं मन पूजेत एकाग्र होतं तेव्हा असा अनुभव येतो. याला कुलदेवीची ऊर्जा जाणवल्याचा अनुभव म्हटलं जातं.
म्हणजेच तुमची कुलदेवी तुमच्यावर खुश आहे, प्रसन्न आहे. ती तुमचं रक्षण आणि तुम्हाला मार्गदर्शन करत असते. कुलदेवीचे संकेत हे दिसत नाहीत, तर ते अनुभवावे लागतात, कारण ते आपल्या जीवनात शांतपणे सूक्ष्म पद्धतीने प्रकट होतात. जिथे श्रद्धा तिथे दैवी शक्ती असते. म्हणून तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिची नियमित पूजा आरती करून नामस्मरण करावं. कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न असेल तर जीवनात सुख, शांती, समृद्धी, यश, आनंद येतो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जर तुम्ही हे संकेत अनुभवत असाल तर समजा तुमच्यावर तुमची कुलदेवीची विशेष कृपा आहे. हीच कुलदेवीची विशेष कृपा कायम टिकवण्यासाठी श्रद्धा ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवी तुमच्या घरावर प्रसन्न राहावी, तिची कृपा राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुलदेवीचं कुठलंच कार्य विसरायचं नाही, चुकवायचं नाही. आणि वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची यथाशक्ती ओटी भरून तिचा आदर, मान, सन्मान करायचा. मग बघा तुमच्या कुठल्याच कार्यात बाधा येणार नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी तुमची कुलदेवी तुमचं रक्षण करते, तुम्हाला मार्ग दाखवते. तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहो आणि तुमचं जीवन सुख, शांती आणि सकारात्मकतेने भरून जावो. बोला आई राजा उदो उदो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहा. धन्यवाद.